नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळतोय, हृदयाचे आरोग्य. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याशी बोलायला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ हे आपल्याला लाभलेले आहेत आज. तर पहिले तर मी सरांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. आणि महाराष्ट्रातल्या कोणालाही सरांची ओळख करून देणे, ही एक फक्त आता मी जर ओळख करून दिली तर औपचारिकता ठरेल. पण एक पॉडकास्टसाठी आपण सरांची ओळख करून घेऊया. शालांत परीक्षेत मेरिट, मग BJ मेडिकलचे ऑलराऊंडर विद्यार्थी, ते जे हॉस्पिटल मुंबई येथे DM कार्डिओलॉजीचे गोल्ड मेडलिस्ट, अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द लाभलेले डॉक्टर जगदीश हिरेमठ यांनी अँजिओप्लास्टीचं शिक्षण ऑस्ट्रेलियात घेतलं. 2015मध्ये यांना अमेरिकेत कार्डिओलॉजिस्टची फेलोशिप FACC बहाल झाली. गेली 35 वर्षे सरांनी करोनरी अँजिओप्लास्टी आणि प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीज या विरुद्ध टोकाच्या दोन्ही विषयांवर विशेष काम केलं आहे. 1989 साली सरांनी महाराष्ट्रात अँजिओप्लास्टीची सुरुवात केली. तसेच 2017 साली हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांटची रुजवात केली. पुण्यातील रुबी हॉल, जे देशातील एक आघाडीचे अँजिओप्लास्टी सेंटर आहे, या विभागाचे सर डिरेक्टर असून 8,000पेक्षा जास्त अँजिओप्लास्टीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कोरोनापूर्वी 25 वर्षे सर जीवनशैलीवर आधारित हृदयरोग प्रतिबंधक कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवत आहेत. आत्तापर्यंत 4,000च्या वर प्रबोधनपर भाषणे सरांनी दिली आहेत. हृदयरोग निवारण या सरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या 16,000च्या वर प्रती विक्रीत झाल्या आहेत. कार्डिओलॉजिस्टसाठी सरांनी अँजिओप्लास्टी या विषयावरचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. एक हृदयरोग तज्ज्ञ तर सर आहेतच, पण सरांमधल्या आर्टिस्टची ओळख करून द्यायला मला खूप आवडेल. एका श्वासाचे अंतर या आकाशवाणीवरच्या अतिशय लोकप्रिय कार्यक्रम सरांनी 7 वर्ष सादर केला आहे. डॉक्टर्स ऑर्केस्ट्रा फॉर चॅरिटी अँड सोशल सर्व्हिस, थोडक्यात डॉक्स, याचे सर गेली 22 वर्षे सूत्रधार आहेत. 1977 आणि 1979मध्ये महाराष्ट्राकडून बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय खेळात भाग घेतला आहे सरांनी. सर क्रिकेटचे पण चाहते आहेत. 8 वेळा वन डे वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेस सरांनी जगभरात जाऊन बघितल्या आहेत. मेडिको सोशल हे सदर दैनिक ऐक्य साताऱ्यामध्ये दर पंधरवड्याला गेली 3 वर्षे सर सातत्याने लिहित आहेत. सरांचं स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहे. त्यातले पॉडकास्ट बघायचे असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केली आहे. CPR, बंद पडलेल्या हृदयाचे पुनरुत्थान समाजात रुजवण्यासाठी या संदर्भातली 10 शॉक मशीन्स शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचे मोलाचे काम सरांनी केले आहे. बापरे, ही प्रस्तावना सरांची किंवा ही माहिती देत असताना एक आदरयुक्त भीतीने माझ्याच हृदयाचे ठोके थोडे जलद झालेत असं मला वाटतंय. तर हृदय या अवयवावर बद्दल आपण जर बोलत असू तर नाटक, सिनेमे किंवा कलाक्षेत्रात हृदयाचं अत्यंत शृंगारिक वर्णन केलं जातं किंवा प्रेमाशी निगडीत हा अवयव आहे. पण जेव्हा जेव्हा हृदयरोगांचा विचार येतो तेव्हा लोक या अवयवाची भीतीच त्यांना जास्त वाटते किंवा सूचना न देता मृत्यू देणारा एक अवयव आहे हृदय हा, असा एक हृदयाबद्दलचा दरारा आहे. तर एक सामान्य माणसाला या हृदयाबद्दलची काय माहिती असली पाहिजे अवयव म्हणून, असा माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल बेसिक. एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून आम्ही त्याला अवयव म्हणूनच बघतो. त्याला काही रोमॅन्टिक वगैरे वलय आमच्यामध्ये नसतात, पण अंगावर रोमांच येईल असा हा अवयव आहे. तर त्याबद्दल विचार केला तर की आपल्या मुठीच्या साईजचा असतो तो आणि 400 ग्रॅम वजनाचा असतं का ॲडल्टमध्ये. आपल्याला माहिती आहे छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूला ते असतं. आणि किती कार्यक्षमता, म्हणजे एका मिनिटात 70 वेळेला आकुंचन प्रसरण पावायचं, गुणिले 60 म्हणजे 1 तास, गुणिले 24 म्हणजे 1 दिवस, गुणिले 365
आणि एका 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये 9 शून्य लागतात, म्हणजे कॅल्क्युलेटरच्या बाहेर जाईल इतक्या वेळा ते आकुंचन प्रसरण होतं. तर मग असा हा जो मसल आहे, जो पंप करतो, तो इनडिफटिगेबल बनवला आहे निसर्गाने. मी त्याला थकवा किंवा फटीग असं नाही आहे. मी त्यांनी थांबायचं ठरवलं तर सगळंच संपेल असा हा अवयव आहे. अजून एका प्रकारे त्याच्याकडे बघायचं झालं तर एखादा खोली आहे समजा, त्याला भिंती असतात, तसं हृदयाचे स्नायू जे पंप करतात. एका खोलीला दारं खिडक्या असतात, तसं ह्याला झडपा असतात की ज्यातनं ब्लड एकाच डायरेक्शननी जातं, रिव्हर्स जाऊ शकत नाही. त्याला आम्ही युनिडायरेक्शनल फ्लो म्हणतो. आणि ह्या खोलीला जसं इलेक्ट्रिकल सिस्टीम असते तसं हृदयामध्ये एक बॅटरी असते, त्यातनं करंट जातो आणि व्यवस्थित इलेक्ट्रिकल सिस्टीम त्याच्यामध्ये असते. आणि प्लंबिंग सिस्टीम जशी आपल्या खोलीमध्ये असते तशी पण असते. प्लंबिंग सिस्टीममधला अडथळा म्हणजे हार्ट अटॅक. म्हणजे सगळ्या एवढ्या सिस्टीम्स असतात आणि असं निसर्गाने बनवलेला हा अद्भुत पंप आहे. आता इतके वर्ष कार्डिओलॉजीमध्ये असून सुद्धा दरवेळेला मी हे जे वर्णन सांगतो तेव्हा मलाच अंगावरती काटा येतो की असं बनवलेलं काहीतरी निसर्गाने आपल्याला दिलंय. तर मग त्याची नीट काळजी घेणं हे प्रॉब्ली द ओनस इज ऑन अस असं. बरोबर आहे, अगदी. आपण आणि अवयवाबद्दल आत्ता तुम्ही बोललात, पण या अवयवात विशेष करून काय विकार होऊ शकतात माणसाला? आपण म्हटलं की त्याला एक व्हाल्व्ज आहे, त्याला प्लंबिंग सिस्टम आहे, त्याला इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, त्याच्यात स्नायू जे पंप करणार आहेत. या प्रत्येक बाबतीत बिघाड होऊ शकतो. मग त्याला मग झडपांचे आजार, स्नायूचा आजार किंवा मग हार्ट स्लो होतं एकदम, त्याला मग पेसमेकर वगैरे बसवला तो, अशा प्रकारचा आजार. आणि फायनली प्लंबिंग सिस्टीममधला अडथळा म्हणजे हार्ट अटॅक. असे चारही प्रकारचे गोष्टी असतात. पण काही जणांना जन्मताच हृदयामध्ये गडबड असते. म्हणजे निसर्गाचं काय म्हणतात त्याला, एरर इन मॅन्युफॅक्चरिंग असतं ते. की 8 in 1000 म्हणजे जेव्हा 1000 बाळं जन्माला येतात त्यातल्या 8 जणांना हृदयात काहीतरी असतं. म्हणजे आपल्याकडे तर दिवसाला खूप मोठं 50-60 हजार देशामध्ये मोठं प्रमाण. बाळं जन्माला येतात. सो हा प्रकार पण खूप असतो. आणि जन्मताच हृदयामध्ये दोष घेऊन आलेलं बाळ हे त्या कुटुंबाला संबंध त्रास देऊ शकतं किंवा त्यांची मानसिकताच पूर्ण बिघडू शकते. पण सुदैवाने आता ट्रीटमेंट्स खूप चांगल्या झाल्या. तर हा जो आहे त्याला आपण कंजेनायटल किंवा बॉर्न विथ ए होल इन द हार्ट असं म्हणूया. मग इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणजे हार्ट एकदम 300ला पळू शकतं किंवा एकदम 30 वर जाऊ शकतं. हा जो आहे आवाका त्याला आपण इलेक्ट्रिकल सिस्टीमचा आजार म्हणू. हार्टच्या झडपा आहेत, मी मगाशी म्हटलं की युनिडायरेक्शनल आहेत, पण ती झडप समजा वाकली आणि काम करेनाशी झाली, ब्लड उलटं जायला लागलं, हार्टवर लोड येतो. त्यामुळे झडपांचे आजार किंवा व्हॅल्व्ह्युलर हार्ट डिसीज म्हणतात. आणि करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे प्लंबिंग सिस्टीमचा आजार म्हणजे हार्ट अटॅक. मग त्याच्यातनं आलेल्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहे. हार्ट वीक झालं म्हणजे हार्टचा स्नायू जो कमकुवत झाला तर त्याला आम्ही कार्डिओमायोपॅथी असं नाव आहे. कार्डिओ म्हणजे हार्ट, मायो म्हणजे स्नायू मसल आणि पॅथी म्हणजे आजार. तर हे आपल्याला एखाद्याला हाताला पॅरालिसिस झाला तर त्याला हात वर उचलता येत नाही. तसं हृदयाचा पंप करणारा स्नायू जर वीक झाला तर तो कार्यक्षम राहू शकत नाही. जो 5 लिटर पर मिनिट एवढं रक्त ढकलू शकतो तो आता 2.5 लिटर ढकलायला लागतो. मग त्याला आम्ही कार्डिओमायोपॅथी म्हणतो. सो असे 4-5 प्रकारचे आजार असतात. पण सर्वात थरथराट ही हार्ट अटॅकमुळे किंवा करोनरी आर्टरी डिसीजमुळेच होत असते. आणि बहुतेक सगळं डिस्कशन त्यावरच जातं फायनली. आणि घरात जर असं कोणाला आजार होऊन गेलेत, आपल्या आजोबांना, वडिलांना किंवा काय, तर मग पुढच्या जनरेशननी नक्की काय काळजी घ्यावी याची, किंवा काही तपासण्या कराव्यात किंवा वारंवार काही हृदयाशी रिलेटेड काळजी घेण्यासाठी त्यांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे? करेक्ट आहे. हे तर बहुतेकांना माहिती पाहिजे काय करायला. मुख्य म्हणजे आपण बघूया की फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय. की माझ्या आजोबांना 72व्या वर्षी आला होता, माझ्या मामांना असं झालं, हे फॅमिली हिस्ट्री नाहीये. फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यापैकी तरी कोणाला 55 वर्ष वयाच्या आत जर हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाली, पॅरालिसिस झाली, अशा प्रकारचा जर आजार झाला असेल
तर त्याला आपण फॅमिली हिस्ट्री म्हणतो. बर. पण त्यामध्येही गमती जमती असतात. समजा वडील 40 वर्ष सिगरेट ओढत असले, त्यांना अटॅक आला पण ते 55-60 वर्षाला, तर ती फॅमिली ती हिस्ट्री होऊ कारण शकत नाही. हा पण पण बघितली पाहिजे. तरी सुद्धा डॉक्टर लोक जेव्हा विचारतात प्रश्न वगैरे त्यावेळेला त्या सगळ्यातनं जाऊन फायनली फॅमिली हिस्ट्री इज फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह अफेक्टेड बाय धिस डिसीज बिफोर द एज ऑफ 55 असं पाहिजे. तसं समजा असेल तर मग आपण पहिला जो चेक आहे तो वयाच्या 15व्या वर्षी करायला पाहिजे. कारण बर. त्याच्यामध्ये शुगर जन्मापासून असू शकते, तसंच कोलेस्ट्रॉल पण जन्मापासून असू शकतं. म्हणजे त्याला आम्ही FH फॅमिलियल हायपरलिपिडिमिया म्हणतो. या लोकांचं आपल्याला नॉर्मल माणसाचं LDL किंवा बॅड कोलेस्ट्रॉल 100 मिलीग्रॅम% असतं. तर या माणसांचं जन्मापासून ते 300-400 मिलीग्रॅम आणि 12 आणि 13 वयामध्ये त्यांना 20व्या वर्षी वगैरे हार्ट अटॅक येऊ शकतो. एक सिम्पल टेस्ट 15व्या वर्षी विल रूल आउट दिस. बर. त्यामुळे ते करणं जरुरी आहे. जसं शुगर जन्मापासून आहे की नाही बघायला पाहिजे तसं हे, आणि ब्लड प्रेशर, या 3 गोष्टी जर 15व्या वर्षी केल्या, त्या जर नॉर्मल असतील तर मग 30व्या वर्षी पुढचा चेकअप होऊ शकतो. मग 40व्या वर्षी होऊ शकतो. आणि यामध्ये कुठेही जर काही गडबड आढळली तर मग डॉक्टर ते पुढचा निर्णय घेऊ शकतात. समजा एखाद्याला हे सगळं नाहीये पण फॅमिली हिस्ट्री आहे, तर त्यांनी काय करावं? प्रतिबंध म्हणून वजन, ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल ह्या 4ही गोष्टीवरती नियंत्रण ठेवायचं. त्यामुळे तपासत राहायचा हा एक भाग. कॉमन सेन्स डाएट आणि एक्सरसाइज पाळत राहायचं की ज्यावेळी वजन वाढू नये, की जास्त असेल तर कमी व्हावं, ॲक्टिव्हिटी शारीरिक ठेवावी. आणि सर्वात अवघड भाग म्हणजे मानसिक ताणतणाव टाळावेत. हे कसं करायचं असतं मला माहिती नाहीये, पण हे सगळ्या गोष्टी करून आपण बऱ्यापैकी ज्याला आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो, म्हणजे आता आजार नाहीये पण तो होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. आणि अर्थातच सिगरेट वगैरे तंबाखूचं व्यसन हे पूर्णपणे वर्ज्यच आहे. एकही सिगरेट, एकही चिमूट तंबाखू अलाउड नाहीये. हाच माझा पुढचा प्रश्न असणार होता, कारण आत्ताच आपण बोललो की वडील 40 वर्ष सिगरेट ओढतायत, ही फॅमिली हिस्ट्री असू शकत नाही. तर खूप लोकांना हे माहिती असतं की व्यसनांचा वाईट परिणाम हृदयावरच नाही, अनेक गोष्टींवर होणार आहेत. पण नक्की आता आज आपण हृदयाबद्दल बोलतोय, तर व्यसनांचा कसा नक्की वाईट परिणाम हृदयावर होतो याच्याबद्दल थोडंसं आम्हाला मुख्य सांगा. व्यसन जे हृदयाच्या करोनरी आर्टरीजवरती आघात करतं ते आहे टोबॅको, म्हणजे तंबाखू. बर. मग तो कुठल्याही प्रकारे त्याचं सेवन असो, की कोणी तपकीर ओढतंय, कोणी तंबाखू नुसतं तोंडात ठेवतंय, किंवा खेडेगावामध्ये खूप बायका मिसरी लावतात, किंवा जो सिगरेट ओढतोय, बिडी ओढतोय, या सगळ्यातून वर्षानुवर्ष काही गेली की रक्तवाहिनीचं आतलं जे लाइनिंग असतं त्याला आपण एंडोथिलियम म्हणतो, ते खरखरीत होतं. नॉर्मली ते एकदम स्मूथ आणि ब्लड त्याच्यावर एकदम छान पुढे जात असतं. पण त्या तंबाखूमुळे ते इरिटेट होतं आणि खरखरीत होतं. मग त्याच्यावरती बॅड कोलेस्ट्रॉल जमायला लागतं. मग एखादा पाईपला गंज चढावा आतून, तसं हे बॅड कोलेस्ट्रॉल त्या आतमध्ये जमायला लागतं. आणि मग हळूहळू वाढत जाऊन 10%, 15% ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स इट विल लीड टू सम प्रॉब्लेम ऑर दी अदर. सो मेन कल्प्रिट हे तंबाखूच आहे. त्यामुळे तंबाखू अजिबात नाही, हा एक भाग झाला. आणि सहज डायव्हर्शन म्हणून सांगतो, आजकाल नवीन काय म्हणतात की सिटिंग इन वन प्लेस इज अकिन टू स्मोकिंग. तुम्ही एका जागी 2 तास बसलात तर तुम्ही एक सिगरेट ओढल्यासारखं आहे ते. त्यामुळे मी मुद्दामून आत्ताच मी तो आणला रेफरन्स, कारण तंबाखूबद्दल आपण डिस्कशन केलंय. तर सिटिंग इज न्यू स्मोकिंग, अकिन टू स्मोकिंग, हे पण आपण आता पुढे आपण लक्षात घेऊ त्याच्यावर काय करायचं वगैरे. दारू आणि अल्कोहोलचा असा अर्थार्थी हार्ट अटॅक येण्याच्या दृष्टीने काही कनेक्शन नाही, पण अतिसेवनामुळे हार्ट वीक होतं. कार्डिओमायोपॅथी म्हणून आजार होतो आणि तो खूप डेंजर आजार असतो. त्याच्यातून हार्ट वीक होतं, मग हार्ट फेल्युअर होतं आणि मग काय काय गोष्टी भयंकर करायला लागतात त्यांना. तर माझ्या मते व्यसनच म्हणायचं असेल तर टोबॅको अँड टोबॅको अँड टोबॅको. हे खूप क्लॅरिटी मिळणार आहे या उत्तरातून आमच्या सगळ्यांना. सर, व्यसनांबद्दल तर आपण बोललो, पण स्ट्रेस आणि हार्ट याबद्दल खूप लोकांना प्रश्न असतो किंवा खूप बोललंही जातं याबद्दल. पण म्हणजे तुमच्याकडून आम्हाला ऐकायला खूप आवडेल की स्ट्रेस आणि हृदयविकार
यांचं कसं नातं आहे? पहिल्यांदा आपण असं बघू की स्ट्रेस काही कारणामुळे झाला आणि खूप झाला आणि क्रॉनिक स्ट्रेस झाला, हं, म्हणजे खूप दिवस चालू आहे, हं, तर ब्लडमधले काही काही केमिकल्स वाढतात. म्हणजे सपोज एक उदाहरण म्हणून सांगू, हं, ॲड्रेनलिन वाढेल हं. किंवा रेनिन वाढेल. वाढेल. हं, तर ही जी वाढलेली द्रव्य असतात, हं, ही ब्लड प्रेशरमध्ये त्याचं रूपांतर, म्हणजे हाय ब्लड प्रेशर हं, त्याच्यामुळे होतं आणि हं, त्याचा परिणाम हार्टवर होऊ शकतो. हं, याशिवाय क्रॉनिक स्ट्रेसमुळे हृदयाच्या आतलं जे लाईन, करोनरी आर्टरीच्या आतलं लाईनिंग, त्याच्यामध्ये अ, त्रास होतो म्हणजे त्याला, हं, आणि त्याच्यामुळे त्याच्यात परत कोलेस्ट्रॉल डिपॉझिट व्हायला लागतं. हं, तर स्ट्रेस हा एक मेजर रिस्क फॅक्टर मानला गेला आहे. हं. जसं डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येतो, हो. हायपरटेन्शनमुळे हार्ट अटॅक हं, येतो, तंबाखूमुळे हार्ट अटॅक येतो, हे जसं आपल्याला माहिती पाहिजे, हं. तसंच मेजर रिस्क फॅक्टर इज स्ट्रेस. प्रॉब्लेम स्ट्रेसचा असा आहे की तो मोजायचा कसा, बरोबर आहे. कोणाला कशाचा किती स्ट्रेस होतो ह्याला काही हे गणित नाही आहे. व्यक्तिसापेक्ष आहे. हां, हो. त्यामुळे तो काय इंटरनलाइज करतो, त्याला कसा रिस्पॉन्स देतो, हे काही माहिती नसतं. त्यामुळे अचानक एक दिवस काहीतरी होतं आणि मग लक्षात येत नाही की हे कशामुळे झालंय, हं, त्याला तर डायबिटीस नाही, त्याला तर ब्लड प्रेशर नाही, असं होतं. याशिवाय हार्ट आजार हा इतका विचित्र आजार आहे की मला हार्ट अटॅक आला समजा एखाद्याला, हं. तर मला हार्ट अटॅक आला आहे ह्याचाच स्ट्रेस खूप असतो. हो. त्या आजाराची भीती भीती. कायम हा माणूस एका प्रकारच्या च्या खर्च होईल, हॉस्पिटलमध्ये जाईल, मृत्यूच्या च्या छायेमध्ये वावरत असतो. हं, हा पण एक क्रॉनिक स्ट्रेस त्यांना सतावत असतो. हं, म्हणजे हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये 33% जणांना डिप्रेशन असतं. हं, आणि ते लोक, कार्डिओलॉजिस्ट लोक, आम्ही फार बिझी असतो. हं. सगळं आर्टरी बंद आहे, ओपन कर, हे कर, असं करत चालतो. हो. पेशंटच्या मनाचा विचार आम्ही फार करत नाही खरं तर. हं. पण तो करण्याचा आता वेळ आली आहे. म्हणजे बरं. एक तर प्रतिबंध म्हणून स्ट्रेस टाळण्यासाठी, आणि ज्यांना आजार झाले त्यांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी करण्यासाठी. म्हणून स्ट्रेसवरती काम झालं पाहिजे. हं, आणि म्हणून मग आपण म्हणतो की आपल्याला स्ट्रेस आहेच आजच्या लाईफस्टाईलमुळे हं, असं समजावं हं, आणि ते कमी करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावा. म्हणजे त्यामध्ये असेल की वेळेचंच हं, असं नियोजन असावं की तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. हं. फॅमिली अँड फ्रेंड्सचा असेल हं, किंवा कोर ग्रुप तुमचा फ्रेंड्सचा असेल, हं, एखादी हॉबी असेल, हं, खेळ असेल, हं, अशा वेळेत तुम्ही असा वेळ घालवा की जिथे तुम्ही फक्त तेवढं काम करता. हं. आणि सगळ्या फिलॉसॉफीचं सार जे आहे की लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट, की बरोबर जसं आहे. आपण आत्ता इथे दोघं जण बोलतो, तर हो. ही एकच मोमेंट खरी आहे. हं, यानंतर पुढे काय होणार आहे आपल्या दोघांनाही माहिती नाही. हं, तर इथे माझी क्षमता टू बी इन धिस प्लेस नाव, ह्याच्यावरती स्ट्रेस होतो की नाही अवलंबून, की आता हं. मला माहिती ह्या तासाभरानंतर एक 4-5 मिस कॉल्स असतील, कोणीतरी मला आयसीयूतनं फोन करत हो. असेल, मी त्याचा विचार करत राहिलो तर हं, मग माझा स्ट्रेस होईल. त्यामुळे हं, क्षमता तुमची जिथे आहे तिथे राहण्याची, अगदीच ओशोंच्या भाषेत सांगायचं तर हिअर अँड नाव, असं जर हां. तुम्ही राहू शकलात, त्यासाठी प्रयत्न केले, हं. एकमेकांना सांगत राहाल की नाही आत्ता आपण इथे आहोत ना, एवढंच करू, तर मग तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. पण स्ट्रेस कमी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि स्ट्रेसचा परिणाम डायरेक्टली हार्टवर होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. ते अंगीकारलंच पाहिजे, की आपण आपला स्ट्रेस कुठल्या क्षणी कसा हो. कमी करूया आणि किंवा आपल्याला हं, काहीतरी होत असावं हं. आणि त्याच्यासाठी आपण ऑलरेडी प्रयत्न सुरू करू असं. बरोबर. सर तुम्ही अनेक व्याख्यानं लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीशी रिलेटेड दिलेली आहेत. तर आम्हाला या निमित्ताने ते तुमच्याकडनं त्या व्याख्यानाचा सार ऐकायला खूप आवडेल आणि आपण आता खूप जाहिराती बघतो. हेच तेल वापरा, इतकाच व्यायाम करा, असंच करा म्हणजे आणि त्याच्यावर मुद्दाम हे सांगितलं जातं, की हे हार्टसाठी बेनिफिशियल आहे. तर असे खूप लोक कन्फ्युज्ड आहेत, की अरे असं काहीतरी तेलात बदल करून किंवा अ, मी अमुक प्रकारचा व्यायाम केल्याने, म्हणजे हाच भात खाल्ल्याने किंवा हेच तूप खाल्ल्याने आणि असं काही हृदयासाठी माझ्या फायदेशीर होऊ शकतं का? तर लाईफस्टाईल चेंजेस किंवा लाईफस्टाईल आणि हार्ट याच्या रिलेशनबद्दल थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल. ओके. ॲक्च्युली लाईफस्टाईलचं दुसरं नाव मी तर म्हणतो कॉमन सेन्स असं आहे हं, किंवा थोडी शिस्त हं, असं आहे. आपल्याला आजी-आजोबांनी जे घरात सांगितलं होतं, हं, की बाबा व्यायाम करा, मोकळ्या हवेत फिरा, हं, मित्र-मैत्रिणी चांगले ठेवा,
खाणं कमी ठेवा, शरीरासाठी हम्म, खा, हम्म. जिभेसाठी खाऊ नका. या सगळ्यालाच आता मोठं नाव देऊन त्याला जीवनशैली आणि शैलीचं. लाईफस्टाईल वगैरे म्हणतात. हम्म, पण लोकांना सांगण्याची गरज असते. आजकाल सगळं इन्फॉर्मेशनवरती जग चालतं. हम्म. त्यामुळे ही जी आहेत ना, की एवढं करा, एवढं तेल वापरा, हे कदाचित जरुरी आहे. कारण लोकांना त्या प्रमाणात सांगितलं गेलं तर ॲटलिस्ट ते हम्म. फॉलोअप कर. चांगलं होतं म्हणून. हम्म. तर मग असं म्हणूयात, की कुठलं तेल वापरतो याच्यापेक्षा किती वापरतो ह्याच्यावर लक्ष द्या. हम्म. मूव्ह ऑइल बेस्ड ऑइल असतं, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी असते. बर. आपल्या म्हणजे ते म्हणतात व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल इज मुफा, हम्म. पण आपल्याकडचं शेंगदाणा तेल इज मुफा. बर. त्यामुळे ते मूळ तुमचं तेल असू हो. शकतं. पण एका माणसाला एका महिन्याला 750 ml एवढं तेल स्वयंपाकाला लागायला पाहिजे. मग ॲडिशनल बर. तेल तुमचं थोडं येतंच इकडच्या हम्म, तिकडच्या, हम्म. पण स्वयंपाकाचं तेल हे तेवढं पाहिजे अक्रॉस द बोर्ड. म्हणजे सगळ्या लहान मुलांना पण असं सांगितलं गेलं की एवढं हो. पण तेल वापरणार आहोत 8 महिन्याला वगैरे असं. त्याच्यानंतर साजूक तूप हे 1 चमचा तरी चांगलं. इट इज लाईक फिश ऑइल, त्याच्यामध्ये ओमेगा 3 तेच असतं. तर. हम्म. किंवा ओमेगा 3 मिळणारे जे पदार्थ आहेत, अक्रोड आहे, बदाम आहे किंवा फिश खाणं आहे, हम्म. ह्याच्यातनं ओमेगा 3 हे चांगलं फॅट आपल्याला मिळतं. दुसरं ॲक्च्युली जास्त मोठा शत्रू हे पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्ब्स आहेत. हा. कार्ब्स आर वर्स दॅन फॅट्स असं म्हणायची आता हो वेळ आली. हो. हम्म. त्यामुळे जे आपण नॉर्मली खातो पोळी, भात भात. किंवा शुगर, मिठाई, हम्म. केक्स, आईस्क्रीम हे जास्त घातक असतं ॲक्च्युली. आणि मुख्य म्हणजे काय लोकांना वाटतं की अरे हे काही तळलेलं नाही आहे असं म्हणतात. पण जर तुम्ही जरुरीपेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या शुगरमधनं, हम्म. तर त्या एक्स्ट्रा कॅलरीज आहेत त्या शेवटी फॅटमध्ये त्याचं रूपांतर होतं. हम्म. बॉडी कॅनॉट स्टोअर ग्लुकोज, बर. त्यामुळे त्याचं रूपांतर नंतर हे हे फॅट. LDL किंवा बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये होतं. त्यामुळे पुन्हा इथेही तसं आहे की काय खातोपेक्षा किती खातोवर लक्ष द्यायची वेळ आहे. सर्वांनी कमी खायला शिकायचं, पोट भरू द्यायचं नाही. रात्रीचं जेवण हे स्मॉलेस्ट मील ऑफ द डे असायला असलं पाहिजे. पाहिजे. माझं दुसरं एक टेक्निक असं आहे की सेकंड हेल्पिंग घेऊ नका. म्हणजे राईस प्लेटसारखं खा घरामध्ये पण. हम्म. मग त्याला अगदीच ड्रॅमॅटिक करायचं तर स्वतः प्लेट घेऊन जायचं, जिथे स्वयंपाक केलेला आहे किंवा तिथे प्लेट भरून भरून आणायची, घ्यायची. हा. डायनिंग टेबलवर बसायचं आणि ती तेवढंच संपवायची. संपवायचं. हम्म. सेकंड हेल्पिंग मला हे आवडलं, भाजी देवर काही नाही. हम्म. तसं केल्याने तुम्ही करेक्ट रेग्युलेटेड असं खाऊ शकता. हम्म. आणि रोज रोज ऑफकोर्स स्वीट डिश वगैरे हा जो प्रकार हम्म. ब्रिटिश लोकांनी आपल्याला दिला आहे तो आता आपण टाळला टाळायला पाहिजे. पाहिजे कम्प्लिटली. हम्म. पण मला असं एक फर्म ओपिनियन आता इतक्या वर्ष प्रॅक्टिस नंतर, सर्व आजारांचं जे मूळ आहे ते खाण्यामध्ये आहे. हम्म. त्यामुळे त्याच्यावरती आपण खूप जास्त विचार करायला पाहिजे फॅमिलीनी. डायनिंग टेबलवर चर्चा झाली पाहिजे. मुलांना लहानपणापासून आपण कित्येक गोष्टी शिकवतो. आपण त्यांना आंघोळ करायला शिकवतो, त्यांना आपण स्वच्छ राहायला शिकवतो, टापटीप कपडे घालायला शिकवतो. तसं डाएटवरचं त्यांचं काउन्सिलिंग पाहिजे. ती अशी तयार होऊन घरातनं बाहेर पडली पाहिजे की डाएट हेच माझं मूळ हे आहे. मग राहता येईल मग स्ट्रेस मॅनेजमेंट आपण मगाशी पाहिले काही त्याचे प्रिन्सिपल आहेत. आणि व्यसनं टाळणं. दुसरं मला एक सारखं असं डोक्यात येतं की आपण दिवसातून 3दा खातो असं धरू, म्हणजे महिन्यातून 100 वेळा. तर 40 नंतरच्या लोकांनी समजा 90 वेळेला त्यातलं शरीरासाठी खाल्लं आणि 10 वेळेला इंडल्ज केलं की थोडंसं इकडे तिकडे. आठवड्यातनं 2-3 तरी मील्स तुमची अशी होतात. आणि थोडे यंग लोक आहेत त्यांनी 80-20 असं पाळावं. त्यांनी सुद्धा तुमचा डाएटरी पॅटर्न हा खूप चांगला होऊ शकतो ॲक्च्युली. WHO एक स्टडी आहे आणि खूप सायंटिफिक स्टडी, 75 वर्ष तो चालला होता की काय फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे चांगलं आपल्याला जगता येतं किंवा चांगलं आपल्याला आयुष्य मिळतं, लांबी चांगली मिळते. 75 वर्ष म्हणजे 4 रिसर्च टीम बदलायला लागल्या. आणि त्याच्या शेवटी एवढ्या सायंटिफिक बॉडीनी काय जगाला संदेश दिला, जनसंपर्क नंबर 1 आणि फॅमिली अँड फ्रेंड्स म्हणजे इमोशनल कोर ग्रुप नंबर 2. मग त्यात खूप खाली येतं हाय ब्लड प्रेशर, स्मोकिंग, म्हणजे इतका तो स्टडी असा सुखावणार आहे. अगदीच की घुम्या राहू नका तुम्ही, आतल्या आत कुढू नका. टाईप डी पर्सनॅलिटी म्हणतात की जो माणूस पत्ते खेळताना जवळ धरतो, लोकांशी बोलत नाही, असं तो त्या पर्सनॅलिटीनं अजून जास्त त्रास होत असतो. पण आपण सुद्धा हे सहज वापरलं. म्हणजे मला त्यामुळे हल्ली इंटरनेट, व्हॉट्सॲप या गोष्टी आवडतात, कारण ते
सडनली यू आर कनेक्टेड टू सो मेनी पीपल आणि ऑफकोर्स आपला इमोशनल कोर ग्रुप तर असतोच. असतोच. तर या सगळ्याला आपण असं म्हणू की लाईफस्टाईल असं मोठं नाव आहे. कारण मी जे सांगितलं हे सगळं कॉमन सेन्स खालीच येतं. हं, आणि कदाचित माहिती सगळ्यांना असते, इम्प्लिमेंटेशन इज अ प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे तसं ते जर पाळलं गेलं अगदी आपण ह्या सगळ्या प्रिन्सिपलमधनं 70-75% पाळलं गेलं तरी तुम्हाला हार्ट हेल्थमध्ये 90 मार्क पडू शकतात 100 पैकी. अरे वाह! सर मगाशी एक आपण बोलता म्हणालो, की टोबॅको आणि एका जागेवर 2-2 तास बसणे म्हणजे आता सिडेंटरी लाईफस्टाईल हे तर प्रचंड वाढलंय म्हणजे आय-टी कंपनीज असतील किंवा काय. तर मग नक्की काय परिणाम होतो हा एका जागेवर 2-2 तास बसल्याने आणि टोबॅको इतकाच हानिकारक आहे असं तुम्ही म्हणालात. हो, तर हे लाईफस्टाईलमध्ये थोडंसं मला बरोबर. सेडेंटरी विस्तारपूर्वक. लाईफस्टाईल मी म्हटलं की इट इज अकिन टू स्मोकिंग. म्हणजे 2 तास बसणं, सिगरेट एक ओढल्या तसं. इतकं आहे. पण त्याचेही परिणाम असेच होतात की हालचाल नाही, रक्ताभिसरण कमी, हं, ब्लड प्रेशर वाढतं, वजन वाढतं आणि हं. बाकी गोष्टीतनं ते येतं. तर त्याच्यासाठी मुख्य म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे असं होतं. दर अर्ध्या तासानी 10-15 पावलं चालायला पाहिजे. हां, त्याच्यावरचा उपाय हां, हा आणि आहे. त्याला हं, एक 7-8 सेकंद लागतात. हं, किंवा आता आय-टीमध्ये बऱ्याच जणांना स्टँडिंग वर्कस्टेशन दिले. हं, हे तुम्ही उभे राहिलात तरी चालतं. हं. कारण तुमच्या पायाचे म्हणजे मोठे मसल्स तुम्ही वापरता आहात उभं वापरताय. राहिला तर. हं, आणि एक सोलियस पुशअप म्हणून आले, की आपण सोलियस म्हणजे आपल्या पोटरीचा जो गर्थ असतो हं. तो सगळ्या सोलियस मसलमुळे मसल्स. असतो. हं, तर त्या मसलचा आपण वापर करत राहिलं हं. तरी सुद्धा आपण सेडेंटरी लाईफस्टाईलवर मात करू करू शकतो. शकतो. हं, आणि ते सोपं आहे. बसल्या जागी फक्त टाचावर उचलणे. हं, असं जेव्हा आठवेल त्यावेळेला 15-20 वेळा करायचं. टीव्ही बघताना, ऑफिसमध्ये बसलेले असतात. हं, एकमेकांना सांगत राहायचं आणि सोलियस पुशअप करा. हं. ते करत राहिल्यामुळे सुद्धा तुम्ही मोठा मसल वापरता. सहज करणं शक्य असतं आणि त्यांनी बऱ्यापैकी फायदा होतो. आणि उभ्या सोलियस पुशअप जिममध्येच करावे कारण तुम्ही पण पूर्ण बॉडीचं वजन उचलताय. हं. सो इट शुड बी डन लाईक अन एक्सरसाइज. पण हे सेडेंटरी लाईफस्टाईलसाठी बसल्या जागी म्हणजे तुमचं वजन हे काढलं गेलं पाहिजे सीटवर बसल्यामुळे आणि तुमचं फक्त सोलियस मसल वापरला जातो. पण हे तर करणं नक्की शक्य आहे अगदी. आणि आता हे आय-टी प्रोफेशनल्स किंवा जे लोक खूप वेळ बसण्याचं काम करतात, यांच्याबद्दल आपण बोललो. पण माझी ॲफिनिटी किंवा खूप कलाकारांसोबत मी राहिले असल्यामुळे मला आपल्या पॉडकास्टचा उपयोग कलाकारांसाठी व्हावा. म्हणजे जे तबला वादक असतात, नाटकात काम करणारी लोकं असतात किंवा ज्यांचे शेड्यूल्स असे 9 ते 12चं काहीतरी रात्रीचं नाटक आहे आणि झोपेच्या वेळा किंवा जीवनशैलीशी निगडीत त्यांचे सगळे म्हणजे रुटीन ॲज सच काहीच नसतं बरोबर. त्यांच्या आयुष्यात आणि व्यसनांचं तर आपण बोललोच आहोत. ते तिकडे पण कल जास्त असतो. तर कलाकारांसाठी एक विशेष तुम्ही सल्ला काय द्याल या पॉडकास्टमधून? ते एखादा तबला वादक आहे. हं, तो चांगला तबला वादक तेव्हाच होतो त्यावेळेला तो बरोबर ताल लय पकडतो. हं. ती शिस्त आहे ना एक प्रकारची. तर बरोबर. हीच शिस्त त्यांनी डे टू डे आयुष्यात आणायलाच हो, पाहिजे. हो. हे तुम्ही जर बघितले चांगले मोठे कलाकार जे तरुण वयात गेले, त्या सगळ्यांची लाईफस्टाईल खराब होते आपण जर शोधून काढलं तर. बरोबर आहे. आणि मग आपल्याला हळहळ वाटते की एवढा मोठा, अरे लवकर गेला, हं, अजून तो हं, राहायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहिजे की माझी जर कला चांगली चालू राहावी, हं, तर हेल्थ किंवा शारीरिक स्वास्थ्य हे नंबर 1ला पाहिजे. हं, मग त्यासाठी तुम्ही जे काही करणं जरुरी आहे ते तुमच्या परिस्थितीप्रमाणे करायचं. हं. तर माझ्या मते की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की होम कुक फूड. हे तुम्ही बरोबर. जिथे समजा प्रॅक्टिसला जायचं आहे, कुठे जायला तुमचा स्वतःचा स्वतःचा डब्बा डब्बा घेऊन जाणं आणि हल्ली खूप छान डबे आहेत की ज्यामध्ये अन्न गरम राहतं. हं, तसं तुम्हाला खाता येतं. हं, पण ती स्पेस कशी काढायची, हं, ते कसं इम्प्लिमेंट करायचं तुमच्या मनात कशी ज्योत लागते त्याच्यावर आहे. हं, तुमच्या मनात असं पाहिजे की मी असं राहीन की याच्यामुळे माझं हं. शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील. आता सिगरेट ओढणं, मग मी लोकांना विचारतो, "तुम्ही इलेक्ट्रिकच्या प्लगमध्ये बोट घालता का?" नाही हो. घालत. तितकंच ते हां, तुम्ही का नाही हानिकारक आहे. घालत? कारण हं, त्यातला धोका तुम्हाला माहिती आहे. हं, तसंच हा धोका तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे, पण हं, तरी यू फॉल फॉर इट. तेव्हा हं, सुरू व्हायच्या आणि दुसरं म्हणजे एकमेकांना सपोर्ट करत राहायचं. आपल्याकडे अशी टेंडन्सी असते, की "अरे थांब घे रे, काही होत नाही एखाद दिवशी" वगैरे असं हो. म्हणून होतं. हं, पण एकमेकांना जर एखादा पाळत असेल चांगला, हं, तर त्याला ते पाळू द्यावं हं,
आणि इतरांनी त्याला सपोर्ट किंवा एकमेकांना सपोर्ट करत राहावं. ॲक्च्युली द होल क्रक्स इज फॉलोईंग द रूल्स. तुमचं सिच्युएशन कसे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. आता प्रत्येक कलाकार शेवटी रोज आंघोळ करतोच ना. मग त्याला तो वेळ मिळतो कसा, तसा एक्सरसाइजला वेळ त्याला काढता मिळालाच आला पाहिजे. पाहिजे. आणि ॲडिक्वेट रेस्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे सोबत तुम्ही रात्री 2 वाजता कुठला तरी कार्यक्रम करून आलात तरी सुद्धा सकाळी 5 वाजता पळायला त्याची काहीच काही गरज गरज नसते. नसते. हो. यू हॅव टू लर्न तुमच्या बॉडीचा सिग्नल किंवा रेस्ट मिळणं, चांगली झोप मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. आणि कलाकारांना अर्थातच झोप अशी त्यांची पॅची असते, कधी मिळते कधी नाही मिळते. पण नंबर ऑफ अवर्स इन बेड हे मॅनेज करता यायला पाहिजे. म्हणजे समजा असं झालं ते असं म्हणू की जनरली 8 तास तरी तुम्ही बेडमध्ये असायला पाहिजे. त्यामध्ये 6-7 तास तुमची झोप होऊ शकते. त्यातमधले डीप झोप ही 3-4 तास तरी असायला पाहिजे. एवढं जरी झालं तरी त्याला आपण स्लीप हायजीन असं नवीन नाव आहे, की झोपेची क्वालिटी तुमची कशी आहे. आणि ते ठेवण्यासाठी तुम्हाला रूमचं टेम्परेचर आहे ना जवळजवळ 4 डिग्रीज 5 डिग्रीज कमी ठेवायला लागतं ॲज कम्पेअर्ड टू आउटसाईड. म्हणजे तुम्हाला झोप येते. जवळजवळ अर्धा तास आधी स्क्रीन्स वापरायचे नाहीत. म्हणजे मोबाईल किंवा टी व्ही वगैरे असं. तुम्हाला सुदिंग म्युझिक हवं असेल तर तुमचा चॉईस आहे. पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पाळून जर तुम्ही चांगलं स्लीप इंड्यूस केलं आणि तुमची झोप चांगली राहिली तर इट हेल्प्स इमेन्सली. म्हणजे आजकाल असं म्हणतात की इट इज नॉट अ लक्झरी स्लीप वगैरे, इट इज अ इसेन्शियल कमोडिटी. म्हणजे जेवढं तुमचं खाणं महत्त्वाचं आहे, तुमचा श्वास महत्त्वाचा आहे, तेवढ्या झोपेकडे तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या झोपेकडे बघायला हवं. तर या सगळ्या गोष्टी समजून घेऊन सपोज एखादा तुमचं दुपारी 2ला जेवण असेल करायची वेळ आणि 3:30-4 झाले आणि तुमचं जेवण झाले नाही, स्किप दॅट मील. खाऊ नका. बरं. मग उगाचच काहीतरी त्यावेळेला वडापाव खाणं वगैरे एकदम हो, हे चुकीचं खूप आहे. असतं कारण काही खायचं नाही त्यावेळेला. तुम्ही एखादं फळ खा, अगदी भीती म्हणजे खूप भूक वगैरे लागली तर. पण पुढच्या मीलपर्यंत तुम्ही टाईड ओव्हर करा. अशी काही नियम असतात ते आपले आपण घालून घ्यायचे. आणि जर पाळलं तर मला वाटतं असे पण लोक आहेत की जे खूप वर्ष राहिले, चांगले राहिले. बरोबर. मला वाटतं शी रिलेटेड बदल करायला खूप फायदा होणार आहे या पॉडकास्टचा लोकांना. आता खूप लोकांना असणारा प्रश्न आणि खूप तुम्हालाही विचारत असतील की हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं? कारण आता आपण आत्ताच प्लंबिंग आणि या सगळ्याबद्दल बोललो. पण थोडंसं विस्ताराने हार्ट अटॅक आला घरात कोणाला, तर ते कसं समजायचं किंवा स्वतःला येतोय हे पण कसं समजायचं आणि लगेच आपण काय करू शकतो? म्हणजे हा जरी विषय हार्ट हेल्थ किंवा हृदयाच्या आरोग्याशी निगडीत नसला, तरी हे आपण दैनंदिन जीवनात खूप ठिकाणी बघतो आणि या उत्तराचा फायदा आपल्या दर्शकांना खूप होणार आहे. त्यामुळे मी हा प्रश्न विचारते. जरूर. मी असं म्हणेन की हार्ट हे आपल्या मुठीच्या आकाराचं असतं. आणि आपण आता पाहिलं मागे तर व्हेन्स आहेत आपल्या प्रत्येकाच्या मुठीवर. तसे हार्टवरती ह्या 3 करोनरी आर्टरीज असतात. आणि त्या हार्टलाच ब्लड सप्लाय देतात. मग हा प्रकार लोकांना कळत नाही. हा काय तर कॅशियर असतो बँकमध्ये, कॅश घेतो आणि कॅश देतो. हो. पण ते काम करण्यासाठी त्याला पगार वेगळा मिळायला लागतो. नाही का? तसं हा हार्ट जे आहे अशुद्ध रक्त फुफ्फुसातनं शुद्ध रक्त येतं किंवा अशुद्ध रक्त बॉडीतनं येतं. ते कलेक्ट करायचं आणि पंप करायचं हे त्याचं काम आहे. पण आत असलेलं ब्लड हे त्याचं ब्लड नाही आहे. त्याला पगार देणाऱ्या 3 रक्तवाहिन्या आहेत. ह्याच्यातून त्याच्या स्नायूमध्ये ऑक्सिजनचा वगैरे पुरवठा होत असतो. तर ह्या रक्तप्रवाह देणाऱ्या रक्तवाहिनी समजा एखादी बंद पडली तर त्याच्या पुढचा भाग जो आहे तो एकदम त्याला आक्रोश करतो. त्याला आपण म्हणू खूप दुखतं छातीमध्ये, मध्यभागी दुखतं. असं इकडं हार्ट आहे म्हणून इकडं दुखत नाही. बरोबर सेंटरला दुखतं, पाठीमध्ये जाऊ शकतं, दोन्ही हातामध्ये जाऊ शकतं, वर जबड्यामध्ये जाऊ शकतं. आणि मग घाम येतो, काहींना डोळे मिटायला लागतात कारण ब्लड प्रेशर डाऊन होतं किंवा काही जण कोलॅप्स होऊन पडू शकतात. हे ड्रॅमॅटिक हार्ट अटॅकचं वर्णन आहे की जेव्हा आर्टरी बंद पडली, मोठी आर्टरी आहे, मोठा हार्ट अटॅक आला तर ते हे सगळं होऊ शकतं. आणि समजा अजून एक उदाहरण द्यायचं झालं, समजा आम्ही आपण सगळे लोक इथे नाडी तपासतो.
त्याच्यातनं हाताला रक्तपुरवठा जातोय. हं. समजा ती मी इथे बांधून टाकली हां, तर हात काळा निळा पडेल बरोबर. आणि तो वेळीच सोडवली नाही तर तो डॅमेज होऊन जाईल. हं. सेम हार्टला होतं की आता आर्टरी बंद पडली आहे, तुम्हाला हे सगळे लक्षणं आलेत, हं. तर ती रक्तवाहिनी लवकर परत सुरू व्हायला पाहिजे, तिथली गाठ विरघळवली गेली पाहिजे. हं. त्यासाठी लायटिक म्हणून एक औषध असतं, ते ICU मध्ये दिले जातं हं. किंवा अँजिओप्लास्टी करून तो ब्लॉक काढून टाकून तिथे स्टेंट बसवला जातो. हं. तर ही जी प्रक्रिया आहे ती काही तासामध्ये झाली, पहिल्या 3 तासात, हं. तर मग तुमचं हार्ट वाचतं. बरं. तुम्ही 12 तासांनी पोचला की ॲसिडिटी आहे, जरा थांबू, हो, हो. असं करून 12 तासांनी आर्टरी ओपन करून सुद्धा फायदा नसतो, कारण की डॅमेज झालेला असतो हार्ट. हं. त्यामुळे त्याला म्हणतात की गोल्डन आवर हे त्यासाठी म्हटलंय. पहिल्या बरोबर. तासात तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये पोचायला पाहिजे जिथे ह्या सगळ्या गोष्टी सोयी आहेत, आहे. ICU आहे, कॅथ लॅब आहे वगैरे. मग दुसरा प्रश्न होता तो ह्याच्यासाठी की आलाय समजा एखाद्याला ही लक्षणं आहेत कोणाला तरी घरात, तर फर्स्ट एड प्रथमोपचार काय असावं? हं. पहिलं म्हणजे त्यांना इझी चेअर सारखं बसवा, म्हणजे पूर्ण व्हर्टिकल बसवू नये किंवा पूर्ण आडवं झोपू नये. हं. 3-4 उशा लावून किंवा इझी चेअरमध्ये 45 डिग्रीज इन्क्लिनेशनमध्ये त्या माणसाने बसावं. उगीचच हालचाल करायचा प्रयत्न करू नये. तर कोणीतरी ताबडतोब कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचा हा निर्णय घ्यायला पाहिजे. हो, हो. आणि मग त्या दृष्टीने ॲम्ब्युलन्स किंवा तुमची गाडी काय कसं जायचं हा प्रथमोपचाराचा खूप महत्त्वाचा भाग महत्वाचा आहे. भाग आहे. हो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डिस्प्रिनची गोळी असते. हं. म्हणजे डिस्प्रिन इज डिस्पर्सिबल ॲस्पिरिन, हं. म्हणून त्याचं नाव डिस्प्रिन आहे. हं. तर ती पाण्यामध्ये विरघळते आणि विरघळून जाते. हं. ते डिस्प्रिनचं पाणी त्यावेळेला देणं हं. हा एकदम भारी प्रथमोपचार आहे. उपचार आहे. हं. आणि काही काही जणांचे हार्टचे पेशंट असतात, त्यांना जिभेखाली करायची गोळी असते, हं. ती इमर्जन्सी म्हणून त्यांनी वापरली तर चालतं. एवढं जरी आपण केलं तरी पुष्कळ आपण केलेलं थोडा आहे. वेळ मिळतो. हां. हं. आणि समजा ह्या व्यक्तीचे डोळे मिटायला लागलेत, घाम यायला लागलाय, अंग गार पडायला लागले, म्हणजे ब्लड प्रेशर लो व्हायला लागलं, हं. तर त्याला जागं ठेवायचं आणि हं. खोकला करायला लावायचं. रिदमिक कॉफ असं म्हणतात. असा हा करत राहिला हां. तर आतून कार्डियक मसाज दिल्यासारखं होतं. आणि बरं. बीपी एक 70 वगैरे व्हायच्याऐवजी 90ला राहून जिवंत अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलपर्यंत पोहोचू पोहोचायचं. शकतो. तर हे रिदमिक कॉफ पण एक चांगला फर्स्ट एड ह्याच्यामध्ये आहे. मग त्यानंतर अर्थातच आपण म्हणतो की CPR, म्हणजे एखादा कोलॅप्स झाला पेशंट तर ते कसं त्याचं CPR करावं हा पुढचा विषय आहे. हो. पण ॲज अ फर्स्ट एड एवढं सगळं करायला सगळ्यांनाच जमेल माझ्या मते. अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत सर तुम्ही. सर तुम्ही आज आमच्या चॅनलवर आलात आणि इतक्या सोप्या पद्धतीने लोकांना ही माहिती दिली आहे. आता ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी जीवनशैलीशी निगडीत काही गोष्टी असतील किंवा शेवटी आपण बोललो तसं घरात कोणाला गरज वाटली तर या सगळ्या हँडी टिप्सची त्यांना त्यांची जबाबदारी आहे आता ते सगळं पाळणं. तर एवढं हार्ट टू हार्ट डिस्कशन आमच्याबरोबर केल्यामुळे आणि आमच्या चॅनलवर आल्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. थँक्यू सो मच.